2007-2011च्या वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सिरीज असणारा प्लेअर म्हणजेच युवराज सिंग. आणि युवराज सिंग जेव्हापासून IPL मधून पण रिटायर झालेला आहे तेव्हापासून तो पूर्णपणे गायब आहे. आपल्याला कोणत्याच इव्हेंटमध्ये दिसत नाही किंवा एक प्रकारे तो लाईमलाईट मधून गायब आहे किंवा सोशल मीडियापासून गायब आहे, तुम्ही असं म्हणू शकता. आता लास्ट टाइम T20 वर्ल्ड कप मध्ये ह्याच्यामुळे दिसला होता की त्याला ब्रँड अँबॅसिडर म्हणून अपॉइंट केलं होतं, त्यामुळे दिसला. नाहीतर जेव्हा लास्ट सीझन तो मुंबईकडून IPL मध्ये खेळलेला आहे तेव्हापासून युवराज सिंग मोठ्या स्टेजवर कधीच दिसत नाही किंवा सोशल मीडियावर त्याचा ट्रेंड नसतो किंवा खूपच जास्त लाईमलाईट मध्ये आहे असं काहीच नव्हतं. युवराज सिंग पूर्णपणे बाहेर गेलेला होता किंवा पूर्णपणे चर्चेतून गायबच होता. परंतु आता अनेक वर्षानंतर म्हणजे 6 वर्षानंतर तो IPL मध्ये पुन्हा एंट्री करू शकतो आणि आपल्याला प्लेअर म्हणून नाही तर तो हेड कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. हेड कोच का असना, परंतु युवराज सिंग स्टेडियम मध्ये जरी आला तरी त्यांचे जे फॅन्स आहेत तर त्यांच्या फॅन्सना नक्कीच खुशी होणार आहे. तर युवराज सिंग यावेळेस गुजरात टायटन्सचे नवे हेड कोच होऊ शकतात किंवा जवळपास हे कन्फर्म झालेलं आहे, फक्त ऑफिशियल अनाउन्समेंट बाकी आहे. जसं की आपल्याला माहित आहे की या अगोदर आशिष नेहरा होते, जे काय बघत होते थोडक्यात तेच बघत होते, आता त्यांची जागा युवराज सिंग घेऊ शकतो. आणि विशेष म्हणजे गुजरातच्या टीम मध्ये भरपूर चेंजेस करण्यात आलेले आहेत, त्यापैकी एक महत्वाचा चेंज तुम्ही म्हणू शकता की आता युवराज सिंग गुजरातमध्ये जाणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं आता जे युवराजचे फॅन्स आहेत त्यांना तर हे चांगली गोष्ट वाटत आहे, परंतु युवराजला गुजरातमध्ये जाऊन आशिष नेहराची जागा भरून घेणं थोडंसं अवघडच आहे. याचं कारण म्हणजे गुजरातनं फक्त 3 वर्षामध्ये एकदा फायनल जिंकलेला आहे, एकदा रनरअप राहिलेली आहे. फक्त तिसरं सीझन म्हणजेच गेलेल्या वेळेसच सीझन खूप खराब गेलं, नाहीतर फक्त 3 मधून 2 मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. तर यामुळेच आशिष नेहराला पण त्याचं खूप जास्त क्रेडिट दिलं गेलेलं आहे. जसं की तुम्ही IPLचे कोर फॅन्स असाल आणि तुम्ही जर IPL बघत असाल, तुम्हाला पण माहित आहे की आशिष नेहरा कॅप्टनचं जेवढं चालतं त्याच्यापेक्षा आशिष नेहराचं जास्त चालतं किंवा आशिष नेहरा सगळी प्लॅनिंग करतो, स्ट्रॅटेजी बनवतो, अशा टाईपचं आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे. आणि स्पेशली जेव्हा डेथ ओव्हर्स येतात किंवा लास्टच्या स्पेशली 1-2 ओव्हर राहिलेले आहेत आणि खूपच कमी रन काढायच्यात, अशा वेळेस बॉलिंग कोणी करायची हे सुद्धा जवळपास आशिष नेहरा सांगतो. तर थोडक्यात जेव्हा गुजरात पहिल्यांदा जिंकली तेव्हा जेवढं हार्दिक पांड्याला क्रेडिट देण्यात आलं तेवढंच क्रेडिट आशिष नेहराला सुद्धा देण्यात आलेलं होतं. परंतु आता त्यांच्या जागी युवराज येणार आहे, तर युवराजला आशिष नेहराची जागा भरून घेणं थोडंच अवघडच जाईल. भरून घेणं अवघड जाईल का, तर ज्या प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे आशिष नेहरा आणि त्यांच्या टीमनं, त्याच प्रकारचा परफॉर्मन्स किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा युवराजकडून असू शकते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आता आशिष नेहरा गेल्यानंतर सगळे जे काही मॅनेजमेंट आहे ते युवराजकडे जाऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, सध्या शुभमन गिल कॅप्टन आहे, तर शुभमन गिल सुद्धा युवराजला खूप जास्त मानत असतो किंवा एक रिस्पेक्ट करतो युवराजची, आणि ही वारंवार गोष्ट शुभमन गिलनं बोलून दाखवलेली आहे. तर एक प्रकारे त्यांची ती बॉन्डिंग बनू शकते, त्यांना तशा प्रकारचा फायदा होऊ शकतो युवराजला. आणि बाकीचे जे काही प्लेअर आहेत ते बऱ्यापैकी सायलेंट प्लेअर आहेत गुजरातमध्ये, तुम्ही असं म्हणू शकता. गुजरातची टीम IPL मध्ये बऱ्यापैकी फेमस टीम बनलेली आहे, तर त्यामध्येच आता युवराज जाऊन या टीमचा परफॉर्मन्स कसा होतो यावर्षी हे बघणं गरजेचंच राहणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टी समजतील. पण युवराजच्या येण्यामुळे तुम्ही खुश आहेत का नाही, कॉमेंट करून नक्की